नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 2ची सराव प्रश्नपत्रिका सन 2023-24 या वर्षाची म्हणजेच मागील वर्षाची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन परिषद मंडळाने आपल्याला पाठवलेली आहे. ही सराव प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे चालू वर्षाचा संकलित मूल्यमापन 2चा पेपर आपल्याला सोडवायला नक्कीच मदत होणार आहे. बऱ्याच पालकांची आणि विद्यार्थ्यांची माझ्याकडे मागणी होती की संकलित मूल्यमापन 2च्या सराव प्रश्नपत्रिका आम्हाला सरावासाठी पाठवा, पाल्यांचा सराव घेण्यासाठी. त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्यालापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षीसुद्धा असणार आहे. त्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करून ठेवा. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा, ऐका आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, आपला हा पेपर एकूण 60 गुणांचा असेल आणि 50 गुण हे लेखी कामासाठी आणि 10 गुण तोंडी कामासाठी असणार आहेत. बघा, 10 गुणांसाठी आपल्याला काय काय विचारलं जाईल. तोंडी चाचणी म्हणून हे जे काही पहिले 3 प्रश्न आहेत ते तोंडी परीक्षेसाठी असणार आहेत. पहिला प्रश्न, कोणत्याही एका सणाबद्दल माहिती सांगायची आहे. तोंडी राहतील हे प्रश्न 2 गुणांसाठी माहिती सांगायची. उदाहरणार्थ दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्र यापैकी पोळा, कोणत्याही एका सणाची माहिती तुम्ही आपल्या शिक्षकांना सांगायची आणि 2 गुण मिळवायचे आहेत. व्यवस्थित सणांच्या माहितीचे व्यवस्थित सराव करून ठेवा. पुढचा आहे दुसरा प्रश्न 5 गुणांसाठी. एक बातमी आपल्याला दिली जाईल, या ठिकाणी दिली आहे तशी, आणि त्या बातमीवर आधारित काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतील. बघा, पहिला प्रश्न, समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते? बघा त्याचं उत्तर. कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन हे प्रमुख पाहुणे होते. दुसरं, कला प्रदर्शनास कोणी प्रतिसाद दिला? उत्तर आहे रसिकांनी. शेवटच्या ओळीत उत्तर आहे. तिसरं, शिबिराची सांगता समारंभ कोणाच्या हस्ते पार पडला? बघा, पहिल्या तिसऱ्या ओळीत लिहिलेले प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे. वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिली ते घटक सांगा. बघा, आता वरील बातमीमध्ये कोणकोणते घटक सांगितले आहेत? शिकणे, कलेचे महत्त्व, चित्रांचं प्रदर्शन, या घटकांची माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न, कविता वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं तोंडी द्यायची आहेत 3 गुणांसाठी. संगणक ही कविता आहे. बघा, पहिला प्रश्न, संगणक हे उत्तर येईल असा प्रश्न तयार कर. गणित सोडवायला कोणाची मदत होणार आहे? पहिला प्रश्न या पद्धतीने तयार करायचा आहे. संगणकाच्या मदतीने काय काय शिकता येणार आहे? गणितं सोडवता येणार आहेत, सुबक सुंदर चित्र काढता येणार आहे, देश विदेशात मित्रांशी बातचीत करता येणार आहे. त्यानंतर लेखी चाचणी असेल आपली 50 गुणांसाठी. त्याचा चौथा प्रश्न 6 गुणांचा. एक संवाद दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. बघा, संवादात पहिलं, वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्ती सहभागी आहेत? पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे नेहा व सायली या 2 मैत्रिणींमध्ये हा संवाद झालेला आहे, म्हणजेच 2 व्यक्ती सहभागी आहेत. दिलेले शब्द वापरून स्वतंत्र 2 वाक्य लिहायचे आहेत. दीनदुबळ्यांना सतत मदत करावी. आणि दुसरं आहे, तो दिन मी कधीही विसरणार नाही.
या पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचं, नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ समजून घेण्यासाठी कशाची मदत घेशील? कवितेच्या आधारे, संवादाच्या आधारे लिहायचे आपल्याला.